नमस्कार मित्रांनो, मी बालाजी राठोड. मित्रांनो, कापूस व सोयाबीन अनुदानाचे पैसे आलेले आहेत. शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. निधी मंजूर झालेली आहेत. तर 29 सप्टेंबरला कापूस व सोयाबीन अनुदानाचे पैसे येणार आहेत. आणि आता ज्या शेतकरी बांधवाचे KYC झालेले नाहीत त्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाही. आणि ज्या शेतकरी बांधवाचे KYC कंप्लीट झालेले आहेत त्या शेतकरी बांधवांना पैसे येणार आहेत. त्यासाठी 29 सप्टेंबरपर्यंत KYC करणे जरुरी आहे मित्रांनो. तर आता कशा पद्धतीने KYC करायचे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना KYC करण्याचे आवाहन. आता खरीप 2023 हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेधारकांनी KYC करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC केले नाही त्यांना नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करून KYC करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील पीक पाहणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000, 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या 7/12 उतारावर कापूस सोयाबीनची नोंद आहे तर वनपट्टा धारक शेतकरी ज्या गावातील भूमी अभिलेख संगणकीकरण झाले नाही अशा गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या यांना लाभ देण्यात येणार आहे. हे अर्थसहाय्य खातेधारकांना आधार संलग्न बँक खात्यात DBTच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वसाधारण 96 लाख खातेदारांपैकी 68 लाख खातेदारांनी आपले आधार माहिती दिली आहे. यापैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 46.68 लाख आधार क्रमांक जुळले आहेत. याचे KYC करण्याची आवश्यकता नाही. मात्र या व्यतिरिक्त 21.38 लाख खातेधारक यांनी त्याचे आधार KYC करणे आवश्यक आहे. यापैकी 2.30 लाख खातेधारक यांनी 25 सप्टेंबर 2024 अखेर KYC पूर्ण केले आहेत. या व्यतिरिक्त शिल्लक 19 लाख खातेधारक यांच्याकरिता वेबसाईट दिलेली आहे. scragdbt.mahiti.org या पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची KYC करायची आहे त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा. कृषी सहाय्यक त्यांचे लॉगिनमध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेधारकांच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या OTP माध्यमातून KYC करतील. तसेच शेतकरीसुद्धा या पोर्टलवर जाऊन OTPच्या माध्यमातून किंवा बायोमॅट्रिकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात CSC सेंटरला जाऊन सुद्धा KYC करू शकता. याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर सबमिट स्टेटस येथे क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याने आपला आधार क्रमांक टाकावा. नंतर मोबाईलवर प्राप्त OTP किंवा CSC केंद्रावर बायोमॅट्रिक मशीनच्या माध्यमातून ते KYC पूर्ण करू शकतात. तरी शेतकऱ्याने तात्काळ KYC करून घ्यावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागामार्फत देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, KYC केल्यानंतरच हे कापूस सोयाबीनचे अनुदान शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये येणार आहे. अशी महत्त्वाची अपडेट जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.